आपल्या लाईफमध्ये जर कुठला प्रॉब्लेम आला तर त्यावर एक प्रभावी उपाय म्हणजे मंत्र किंवा स्तोत्र. जर मंत्र सजेस्ट केलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, मंत्र खूप सोपं असतं पाठ करायला. पण जर स्तोत्र असेल आणि स्तोत्र जर कठीण असेल तर थोडा प्रॉब्लेम येतो. पण घाबरायचं काही कारण नाही आहे. कठीण स्तोत्र कसं पाठ करायचं आहे ह्यावर आपला ऑलरेडी एक व्हिडिओ आहे. मी स्वतः कनकधारा स्तोत्र कसं पाठ केलं, कसं त्याच्यात परफेक्ट झालं, माझी जर्नी पण मी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. बरं, मी कनकधाराविषयी तर बोलले, पण कुठले असे कठीण स्तोत्र आहेत की ज्याच्यामध्ये लोक प्रॉब्लेम्स फेस करतात, तर त्याविषयी मी थोडंसं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ते कठीण स्तोत्र पर्टिक्युलरली कशासाठी सजेस्ट केलं जातं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघूया असे कठीण स्तोत्र कुठले आहेत ते. आपण थोडं सोप्या स्तोत्रांपासून मग कठीण स्तोत्रांपर्यंत जाऊया. म्हणायला थोडं सोपं असं एक स्तोत्र म्हणजे महालक्ष्मी अष्टकं. तसं सोपं आहे, पण अगदी ते नवीन ज्या वेळेला फर्स्ट टाईम आपण ते वाचताना जातो थोडं कठीण वाटतं. तर सगळ्यात पहिला नंबर येतो तो महालक्ष्मी अष्टकांचा. महालक्ष्मी अष्टकं. महालक्ष्मी म्हणजे ऑफकोर्स महालक्ष्मीच्या कृपेसाठी, आर्थिक प्राप्तीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी, प्रोग्रेससाठी हे स्तोत्र म्हटलं जातं. तसंच ह्याच्या पुढे नंबर येतो तो म्हणजे श्री सूक्तम. श्री सूक्तम पण थोडं लेंदी आहे, शब्दोच्चार थोडा कठीण आहे. श्री सूक्तम पण लक्ष्मीच्या उपासनेसाठी म्हटलं जातं. त्याचबरोबर गृहशांतीसाठी ह्याचं पठण केलं जातं. तर दुसरा नंबर येतो श्री सूक्तमचा. पुढे येतं विष्णू सहस्त्रनाम. विष्णूची उपासना तर ही केली जाते कर्मशुद्धीसाठी. जे काही आपण कर्म केलं जातं त्याच्या फळापासून थोडी तरी आपली सुटका व्हावी, थोडी तरी आपल्याला मुक्ती मिळावी, आपली शुद्धी व्हावी, मन शांत व्हावं, ह्यासाठी विष्णूची उपासना केली जाते. तर हे विष्णू सहस्त्रनाम कठीण का बरं वाटतं? सहस्त्रनाम, त्यामध्ये विष्णूची सहस्त्र नावं आहेत जी थोडी कठीण आहेत आणि त्यामुळे त्या नामाचं वाचन करण्यासाठी थोडी प्रॅक्टिस करावी लागते आणि म्हणून ते लेंदी वाटतं आणि पाठ करायला थोडा वेळ लागतो. ह्याच्यानंतर येतं आदित्य हृदयम स्तोत्र. आदित्य म्हणजे सूर्य, सूर्याची उपासना. सूर्य म्हणजे काय? ऊर्जा, प्रगती, प्रोग्रेस, जे आपल्याला पुढे कसं जायचं हे शिकवतं. प्रत्येक सनसेटनंतर सनराईज होतो हे शिकवतं. म्हणजे काय? चक्र सुरू राहतं, जर्नी सुरू राहते. तर आपल्या लाईफच्या चांगल्या जर्नीसाठी, प्रोग्रेससाठी, कॉन्फिडन्ससाठी, विक्ट्रीसाठी, लीडरशिप क्वालिटीजसाठी हे आदित्य हृदयम अतिशय उपयुक्त आहे. बरं, हे का कठीण वाटतं? मोठं आहे, थोडं लेंदी आहे, त्याचं रिदम पकडायला थोडा वेळ लागतो. पण जसं मी सांगितलं, डोंट गिव्ह अप, प्रॅक्टिस करा. एक ना एक दिवस तुम्ही परफेक्ट नक्की होणार. नंतरचं कुठलं स्तोत्र आहे बघूया. नंतर येतं सौंदर्य लहरी. सौंदर्य लहरी ही पण एक लक्ष्मीची उपासना आहे. पण सौंदर्य लहरी हे फक्त आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी म्हटलं जात नाही, तर ते तुमच्या स्पिरिच्युअल ग्रोथसाठी पण अतिशय उपयुक्त आहे. अतिशय पॉवरफुल असं स्तोत्र आहे हे सौंदर्य लहरी. फार मोठं आहे म्हणून ते बघूनच एक एकदा कठीण वाटतं. ते सौंदर्य लहरीचं पुस्तक बघितल्यावरच एकेकांचा कॉन्फिडन्स कमी होतो. पण जसं मी सांगितलं, प्रॅक्टिस करा. आपल्याकडे प्रत्येक स्तोत्र मंत्राचे ऑडिओज, व्हिडिओज आज ऑनलाईन अवेलेबल आहे. तर डोंट गिव्ह अप. सौंदर्य लहरी पण खूप पॉवरफुल आणि उपयुक्त असं स्तोत्र आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, रुद्रम. शिवाची उपासना. शिवाची उपासना करतात आत्मशुद्धीसाठी, मनशांतीसाठी. मला सगळ्या संसारातनं थोडी शांतता हवी, थोडी मोकळीक हवी, थोडा मोकळा श्वास घ्यायचा आहे, थोडी मनशांती हवी. ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये मला खूप स्ट्रेस झाला आहे, आता हवी मनशांती. तर 24 तासांमध्ये थोडी तरी मनशांती आपल्याला मिळावी, मनातला स्ट्रेस कमी व्हावा, विचारांचं वादळ थोडं शांत व्हावं आणि
आत्मचिंतन व्हावं ह्यासाठी म्हटलं जातंय रुद्र. तर हे रुद्र कठीण का आहे? तुम्ही वाचाल नाही तर तुम्हाला समजेल की ह्याचा एक एक शब्दाचा अर्थ किती गूढ आहे ते. परत थोडं लेंदी आहे, पण प्रॅक्टिस करून कुठलीही गोष्ट साध्य करू शकता. तर मला वाटतं आता कुणालाच कठीण स्तोत्राची भीती वाटणार नाही. ह्यातलं कुठलंही स्तोत्र तुम्हाला सजेस्ट करू दे, जरी सजेस्ट तुम्हाला कोणी केलं नाही, तुमचा प्रॉब्लेम काय आहे त्यावर स्तोत्र आज अवेलेबल आहेत, मंत्र अवेलेबल आहेत. आमच्या ह्या यूट्यूब चॅनलवरच, पीस ॲडमायरर्सवरच आम्ही अनेक प्रॉब्लेम्सवरती उपाय सुचवलेले आहेत. तर ते व्हिडिओज पण तुम्ही चेक करू शकता. आणि हो, कठीण स्तोत्रांना घाबरायचं अजिबात कारण नाही आहे. आणि ह्या व्यतिरिक्त पण तुम्ही जर काही प्रॉब्लेम्स फेस करत असाल, तुम्हाला तुमच्या लाईफमधल्या कुठल्या प्रॉब्लेम्सवर जर सोल्युशन हवं असेल तर तुमचा क्वेश्चन आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ड्रॉप करू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तर मला वाटतं हा व्हिडिओ पण नक्कीच उपयुक्त ठरला असेल. तर असे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण आज अवेअरनेसची खूप गरज आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.